माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद त्यामधलं सूरे बकरा जे आहे दुसरे नंबरचा अध्याय ते बघत आहोत. आणि आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सूरे बकरामधले जे श्लोक क्रमांक 69, 70, 71 आणि 72 याच्यामधला संदेश आणि अर्थ समजण्याचा प्रयत्न केला होता. आता आपल्याला आज जे आहे त्याच्यामध्ये श्लोक क्रमांक 73, 74 आणि 75 पाहायचं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जेव्हा जे बनी इस्रायल होते त्यांनी अल्लाचा इन्कार केला आणि अल्लाच्या आदेशाचे उल्लंघन केले, जरीही अल्लाने त्यांच्यावर खूप काही उपकार केले होते. तर मग अल्लाने त्यांना म्हटलं की मूसा अलैहिस्सलामने त्यांना म्हटलं की तुम्ही काय करा, एका गायीची बळी द्या, करून काय होईल, तुमचे जे पाप आहे ते माफ होतील. तर या लोकांनी काय केलं, मूसा अलैहिस्सलामसोबत थट्टा मस्करी केली की गायची बळी देऊन कसं काय आमचे जे पाप आहे ते माफ होतील. आणि मग त्यांनी काय केलं, असंच सहज मूसा अलैहिस्सलामला म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, तुम्ही अल्लाला विचारून आम्हाला सांगा की जे गायीची बळी आम्हाला द्यायची आहे ती गाय कशी असावी, त्याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण द्या. तर मूसा अलैहिस्सलामने म्हटलं त्यांना की अल्लाने आदेश दिला की ती गाय जी आहे ती जास्त वयाची पण नसावी आणि एकदम कमी वयाची पण नसावी, पण ती मध्यम वयाची असावी. आणि हे लोक जे होते ते यांच्या मनातून बिलकुल नव्हतं गायीची बळी द्यायची किंवा अल्लाच्या आदेशाचे पालन करायचे. ते फक्त या आदेशापासून दूर जाण्यासाठी आणि अल्लाच्या जे काही आदेश आहे त्याचे उल्लंघन करण्यासाठी असे प्रश्न विचारायचे. तर मूसा अलैहिस्सलामने त्यांना म्हटलं की जास्त विचारपूस करू नका, कारण हा आदेश सर्वश्रेष्ठ अल्लाकडून आहे. तर जो आदेश त्यांच्याकडून येतो अल्लाकडून, तर लगेच काय करायचं, त्याचं पालन करायचं. मग त्याच्या मागचं कारण फायदा आपल्याला समजो किंवा न समजो. आता आज जे श्लोक क्रमांक 73 आहे, 74, 75 त्याच्यामध्ये अजून त्या लोकांनी मूसा अलैहिस्सलामला म्हटलं की तुम्ही आम्हाला म्हणजे एक गोष्ट इथे सांगितलेली आहे जी त्या काळात झाली होती. जे बनी इस्रायल होते त्यांच्यामधल्या एका व्यक्तीने काय केलं, जे पैसे म्हणजे पैशासाठी किंवा त्याच्या म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या भावाची हत्या केली. म्हणजे त्याला त्याच्या जे काही हक्क होता वारसदारीत ते पाहिजे होतं त्याच्यामुळे. आणि त्यांनी काय केलं, त्याच्या भावाची जी म्हणजे शरीर होतं ते रस्त्यावर फेकून दिलं. आणि मूसा अलैहिस्सलामला जाऊन सांगितलं की एका व्यक्तीची हत्या झाली आणि तुम्ही त्या जो कोणी आहे ज्याने हत्या केली त्याचं नाव अल्लाला विचारा. आता मूसा अलैहिस्सलामने अल्लाला विचारून त्यांना सांगितलं की ज्या गायीची बळी तुम्ही देणार आहात तर काय करा, त्या गायीचं शरीराचं एखादा अंग काय करा, त्या मृत जो व्यक्ती आहे त्याच्या अंगावर मारा. हे केल्याने काय होईल की अल्लाच्या कृपेने तो जो व्यक्ती मृत आहे तो परत जिवंत होईल आणि तो त्या व्यक्तीचं नाव सांगून टाकणार ज्याने त्याची हत्या केली होती. आता ही व्यक्ती अजून विचारू लागले की ती गाय कशी असावी, आम्हाला अजून स्पष्टीकरण द्या, तर तिचा रंग कसा असावा. मग मूसा अलैहिस्सलाम म्हटलं की तिचा रंग गडद सोनेरी रंगाचा असावा आणि बघणाऱ्यांना ती एकदम प्रसन्न करणारा असावा रंग या गायीचं. मग अजून त्यांनी विचारलं तर मूसा अलैहिस्सलामने म्हटलं की ती गाय शेतात म्हणजे शेत जमिनीवर नांगर
ओढणारी नसावी आणि शेताला पाणी देणारी सुद्धा नसावी. मग त्या लोकांनी म्हटलं, हां आता तुम्ही सत्य आणलं आणि आम्हाला सांगितलं. आणि भलेही त्यांना बळी द्यायची नव्हती, पण बळजबरी या लोकांनी काय केलं, एका गायीची बळी दिली. आणि मग जेव्हा त्या लोकांनी त्या गायीचं एक अंग त्या मृत व्यक्तीच्या शरीरावर मारलं, तर खरोखरच तो मृत व्यक्ती जिवंत झाला सर्वश्रेष्ठ अल्लाच्या कृपेने. आणि त्यांनी जो हत्या करणारा होता या व्यक्तीचं, त्याचं नाव सांगून टाकलं. आता याच्याने काय झालं की आपल्याला समजलं की हे लोक नेहमी काय विचारायचे की सर्वश्रेष्ठ अल्लाह एकदा मृत्यू दिल्यावर कसं काय परत जीवन देणार, ही शक्ती अल्लाकडे आहे का नाही. मग अल्लाने हे सिद्ध करून दाखवलं त्यांना की जो पहिल्यांदा तुम्हाला जन्माला पाठवू शकतो, त्याच्यासाठी काही अवघड नाही की तुम्हाला परत जीवन द्यावे. म्हणजे त्याच्याकडे ही शक्ती आहे आणि हे खूप अल्लासाठी सोपं आहे. तर या लोकांना हे समजलं आणि या लोकांचे जे तोंड होते ते बंद झाले हे बघून. आणि मग याच्या पुढे असं दिलेलं आहे की हे जे लोक होते बनी इस्रायलचे, यांचे जे हृदय होते ते दगडापेक्षाही खूप कठोर झाले होते. म्हणजे अल्लाने इथे श्लोक क्रमांक 74 मध्ये 3 प्रकारच्या दगडांचा उल्लेख केला. पहिल्या प्रकारचे जे दगड आहेत ते असे असतात की त्या दगडांमधून जलप्रवाह निघून वाहू लागतो. आणि काही जे दगड असतात ते काय करतात, म्हणजे फाटतात आणि त्याच्यामधून पाणी बाहेर येतो थोडंसं. आणि तिसऱ्या प्रकारच्या दगडांचा उल्लेख आहे की हे जे दगड आहे ते अल्लाच्या भीतीने काय होतात, कोसळतात. पण या लोकांचे जे हृदय होते ते एवढे कठोर झाले होते की ते सर्वश्रेष्ठ अल्लाहचं इन्कार आणि म्हणजे आदेशाचे उल्लंघन करत होते, घमंड दाखवत होते. आणि हे लोक बिलकुलच म्हणजे अल्लाहला मानायला तयार नव्हते. याच्यापासून आपल्याला अजून एक गोष्ट समजली की जे दगड असतात त्यांच्यावर सुद्धा काही ना काही परिणाम होतो. आणि हे सायन्स विज्ञान जे आहे त्यांनी सुद्धा ही गोष्ट आज कबूल केलेली आहे की दगड जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी यातना असतात, संवेदनशीलता असते. पण या लोकांचे हृदय त्यापेक्षा सुद्धा कठोर झालं असं इथे सांगितलेलं. आणि मग 75 जे श्लोक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की या लोकांमध्ये काही लोक असे होते जे काय करायचे, सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या ग्रंथाला ऐकायचे. जसं आपण मागे पाहिलं होतं की जे तौरात होती मूसा अलैहिस्सलामला देण्यात आली होती, तर हे लोक काय करायचे काही फायद्यासाठी रिश्वत घेऊन काय करायचे, त्याच्यामध्ये फेरबदल करायचे, त्याच्यामध्ये काही म्हणजे मिश्रण करायचे आणि काही आदेशांना बदलून टाकायचे. तर तोच उल्लेख इथे आलेला आहे. आणि अजून एक आपण पाहिलं होतं श्लोक क्रमांक 60, त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं की हे जे लोक आहेत, म्हणजे मूसा अलैहिस्सलामला अल्लाहने म्हटलं होतं की तुमची जी काठी आहे दगडावर मारा, तर त्या दगडापासून 12 झरे वाहायला लागले. तर तो सुद्धा आपण एक
अल्लाचा चमत्कार तिथे पाहिलं. म्हणजे अल्लाकडे जी शक्ती आहे तर आता या लोक काय करायचे की त्याच्यामध्ये बदल करून टाकायचे आणि त्यांच्या सोयीप्रमाणे जे आदेश आहे ते द्यायचे आणि असं सांगायचे की अल्लाने म्हटलं जे तुमच्यासाठी सोपं आहे ते करा, जे अवघड आहे ते सोडून द्या, मी माफ करून टाकणार, असं ते लोकांना म्हणायचे. आणि हे लोक हे चुकीने नाही करायचे, म्हणजे जाणून बुजून आणि समजून करायचे. तर असा संदेश इथे देण्यात आलेला आहे. तर पुढचे जे श्लोक आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.